दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं आणि गुलालाच्या उधळणीनं न्हाऊन निघाला। महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला। या मंगल प्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासन काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले। यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला। दुपारी 12च्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासन काठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली। या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासन काठीला पहिला मान देण्यात आला। यासह एकूण 108 मानाच्या सासन काठ्या ढोल ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या। संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळेस यात्रेला भाविकांची गर्दी वाढली असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। यात्रेला मोठ्या भक्तिभावामध्ये सुरुवात झालेली आहे। सकाळी 5 वाजता शासकीय पूजा होऊन आणि त्यानंतर आता सकाळी 12 वाजता बरोबर 12 वाजता मानाची सासनकाठी क्रमांक 1 निनाम पाडळीच्या काठीचं पूजन होऊन आता काठ्यांच्या मार्गक्रमणाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 5:30 वाजता पालखी ज्योतिबा मंदिरावरून यमाई मंदिराकडे जाणार आहे। तर लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगरावरती आहेत। प्रशासनाकडून पार्किंग सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, या सर्व सुविधा सर्व अशासकीय संस्थांच्या मदतीने भाविकांना दिल्या जात आहेत आणि खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसतोय आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावेळी यात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे। यावेळी के मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते।